हॅलो, आज होतं संडे आणि संडे म्हटलं की आरामाचा दिवस, तसंच नाश्त्यामध्ये काही ना काही स्पेशल बनणारच असतं. तर ना आज मी इकडे इन्स्टंटवाले रव्याचे आप्पे बनवायचं ठरवलं होतं. पण सकाळी ना लेटच उठले आणि उठायलाच 9 वाजले आणि हे बनवता बनवता ना 11-12 वाजून गेले. तर त्याच्यामुळे इथे पटकन असं रवा आणि दही टाकून ना ते छान मिक्स करून घेतलं, थोडंसं पाणी टाकून आणि ते रेस्ट व्हायला ठेवून दिलं. आणि तोपर्यंत मी इकडे कांदे वगैरे कापले आणि माझ्याकडे ना शिमला मिरची आणि गाजर पण अवेलेबल होतं, म्हणून ते पण कापलं आणि थोडेसे मिरच्या पण कापून ना ते सर्व त्या बॅटरमध्ये ॲड केलं. छान असं पाणी टाकत टाकत मिक्स केलं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं काहीसं बॅटर मी बनवून घेतलं होतं. आणि नंतर त्याच्यामध्ये सोडा आणि मीठ टाकून परत एकदा त्याला थोडंसं रेस्ट व्हायला ठेवलं. तोपर्यंत इकडे फोडणी बनवून घेतलं. फोडणीमध्ये ना तेलात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर असं काहीसं टाकलं होतं आणि मस्त इकडे ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि परत छान मिक्स करून घेतलं. आणि इकडे पॅन गरम व्हायला ठेवलं होतं. छान त्याला ऑइलने ग्रीस करून घेतलं आणि आप्पे बनवायला ठेवून दिले. आणि तोपर्यंत इकडे चटणी बनवायचं म्हटलं तर चटणी बनवण्यासाठी इकडे फुटाणे, शेंगदाणे सर्व इथे जारमध्ये ॲड केलं आणि सोबतच मिरच्या आपल्याला लागेल तेवढ्या आणि खोबरं, अद्रक, लसूण असं काहीचं सर्व टाकून दिलं. आणि थोडं थोडं पाणी टाकत ना ते छान असं ग्राइंड करून घेतलं, जेणेकरून ते छान पेस्ट बनेल. आणि ते एका पातेल्यात काढून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि परत एकदा इकडे फोडणी रेडी केलं, ज्याच्यामध्ये सेम होतं. म्हणजे जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर असं सर्व टाकून फोडणी रेडी केलं आणि ते त्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि आपल्या इकडे मस्त असं चटणी आणि आप्पे दोन्ही पण रेडी झाले. आणि मला काहींचे डबे वगैरे द्यायचे होते, म्हणजे त्यांचे डबे माझ्याकडे होते, मग ते भरून दिले. आणि जेवण आणि नाश्ता आमचं दोन्ही एकच झाल्यासारखं झालं. आणि संध्याकाळी ना इकडे छान असं हेअरस्टाईल केलं आणि कोणाचंच प्लॅन नव्हतं बाहेर जेवायला जायचं, तर ते अचानक ठरलं आणि सगळेजण मिळून ना आम्ही आलो होतो इथे बाहेर जेवण्यासाठी. आणि मस्त असे खूप साऱ्या गप्पा केल्या, जेवण केलं आणि छान छान असे फोटोज पण काढले. आणि लवकरच घरी आलो, कारण थंडी पण जास्त वाजत होतं म्हणून. आणि ह्याचा फुल ब्लॉग ना मी चॅनलवर अपलोड केला आहे, तर नक्कीच बघा. आणि हेअरस्टाईलचा व्हिडिओ पण ना मी लवकरच अपलोड करेन. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि येता येताना थोडंसं वेळच झालं होतं, मग चिनू पण गाडीवरच झोपी गेला आणि आल्यावर थोडंसं शेक वगैरे घेतला आणि असं संपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.